सर्वांना नमस्कार. मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी नागपूर. आपल्याला कल्पना असेल, काल 18 मई 2026 ला माननीय भारत निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या आदेशानुसार नागपूर जिल्ह्याकरिता नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्यांची जागा रिक्त झाल्यामुळे त्यांनी विधान परिषदची सदस्यत्वाची 24 मध्ये नोव्हेंबर 24 मध्ये त्यांनी राजीनामा दिली होती आणि तेव्हापासून आपण रिक्त आहे. नियमप्रमाणे जवळपास 75% जी लोकल बॉडीज आहेत, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, सगळे कॅन्टोन्मेंट बोर्ड, त्याचे 75% बॉडीज वर सदस्य असले पाहिजे. तो अट आता पूर्ण झाल्यामुळे काल 18 मेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आदेश दिला की हे पोटनिवडणूक आम्हाला घ्यायची आहे. आज निवडणूक आहे, पोटनिवडणूक आहे. त्याचा जे शेड्यूल आहे तो खालील प्रमाणे आहे. तुम्ही सांगतो शेड्यूल. नोटिफिकेशनचा डेट 25 मई आहे. नॉमिनेशन त्या दिवशी पासून भरण्याची मुभा असेल सर्व कॅन्डिडेट्स कडे. नॉमिनेशन देण्याची शेवटची जे दिनांक आहे तो 1 जून आहे. 1 जून 2026 पर्यंत नॉमिनेशन 3 वाजेपर्यंत देता येईल. नॉमिनेशनची छाननी 2 जूनला आहे. कॅन्डिडेटच्या माघारी घेण्यासाठी शेवटचा दिनांक 4 जूनला आहे. 4 जून पर्यंत जेही कॅन्डिडेटनी नॉमिनेशन भरले आहेत त्यांना मागे घेण्याची मुभा 4 जून पर्यंत असेल. 18 जूनला इलेक्शन होणार. सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निवडणूक होईल. वोटिंगची मुभा लोकांकडे असेल जे मतदार आहेत. वोट्सच्या काउंटिंगच्या डेट 22 जूनला आहे आणि 22 किंवा 23 जून, आता आम्ही ठरवलं नाही आहे, पण 22 किंवा लेटेस्ट 23 जून पर्यंत आपण रिझल्ट, निवडणूकचे जे रिझल्ट आहेत ते घोषित करणार. गेल्या वेळी जेव्हा ही निवडणूक झाली होती त्यावेळी 14 बूथ होते. सिटीमध्ये 2 आणि बाकी तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 1. यावेळी पोलिंग बूथचे ठिकाण, त्याची संख्या, त्याचे ठिकाण आतापर्यंत आपण फिक्स नाही केली आहे. बहुतेक 2021 मध्ये जी निवडणूक झाली होती त्यावेळी जे पोलिंग बूथ होते 30 लोकेशन असतील, तरी सुद्धा आमची खाली जी यंत्रणा आहे त्यांच्याकडून आपण हे पोलिंग बूथच्या फिटनेस सर्टिफिकेट घेऊ, त्याचे बिल्डिंगच्या फिटनेस सर्टिफिकेट घेऊ, त्या ठिकाणी सगळे फॅसिलिटीज आहेत किंवा नाही त्याची खात्री करूनच आपण घोषित करणार. पण उद्या संध्याकाळी पर्यंत आपण पोलिंग बूथची पण लोकेशन शेअर करणार. एकूण 834 मतदार ज्यामध्ये मतदान करण्यासाठी पात्र आहेत. आता हा जे आकडा आहे त्यामध्ये फेरबदल होऊ शकते, कारण जोपर्यंत प्रत्येक मुख्य अधिकारी, नगरपालिका, नगरपंचायतचे मुख्य अधिकारी, महापालिका आयुक्त त्यांच्याकडून आम्हाला उद्या संध्याकाळी पर्यंत त्यांचे नाव येणार की कोण कोण यामध्ये नगरसेवक कोण कोण आहेत, त्यांची काय पात्रता आहे, अपात्रता आहे, ते सगळे आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आपण ठरवणार. आता आमच्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, त्यामध्ये आता सदस्य नाहीत, फक्त 3 नॉमिनेटेड सदस्य आहेत. त्यामध्ये पंचायत समिती आमच्याकडे आता पंचायत समितीमध्ये सदस्य नाही आहेत आणि जिल्हा परिषद मध्ये पण नाही आहेत. एकूण जे नगर परिषद, नगरपालिका आहेत आणि महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डचे नॉमिनेटेड मेंबर्स ते आता पात्र ठरतील इलेक्शन हे करण्यासाठी. नियमप्रमाणे ज्या दिवशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांचे प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रेस कॉन्फरन्स काल झालेली आहे, त्या दिवशीपासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, आदर्श आचारसंहिता लागू होऊन जाते. कालपासून पूर्ण जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. आता नुकतेच आम्ही आमचे सर्व जे वेगवेगळे विभागचे अधिकारी HODs आहेत त्यांची एक बैठक घेतली. आदर्श आचारसंहिताच्या काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी, त्याचे पालन करण्यासाठी आपण त्यांना सूचना दिली. काय काय गोष्टी
नाही केला पाहिजे, काय काय गोष्टी करू शकतात, ते सगळे सूचना आपण दिली आहे. त्यांना असं पण सांगितलंय की जर त्यांच्या मनात काही संशय असेल तर ते आम्हाला विचारू शकतात, आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. आणि काही काही गोष्टीमध्ये जर आम्हाला पण क्लॅरिटीची आवश्यकता असली तर आपण चीफ इलेक्टोरल ऑफिसर आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून मार्गदर्शन घेत राहतात. पॉलिटिकल पार्टीची पण बैठक झालेली आहे, त्यांना पण आदर्श आचारसंहिताचे सर्व नियम कानून नियम कायदे पालन करण्यासाठी आपण आम्ही सूचित केली आहे. आज प्रेस कॉन्फरन्स मार्फत सर्व जे नागपूरचे नागरिक आहेत त्यांना पण आपण आवाहन करतो, जे पॉलिटिकल पार्टीचे मेंबर्स आहेत, कार्यकर्ते आहेत, आमचे जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत, सर्वांना मी आवाहन करतो जिल्हाधिकारी म्हणून की काल दिनांक 18 मे पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. 25 जून 26 जून पर्यंत आचारसंहिता लागू असेल. तर कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आदर्श आचारसंहिताचे उल्लंघन करू नका. आम्ही एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहिताच्या कक्ष पण स्थापित केलेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद त्याचे प्रमुख असतील, त्यांचे खाली आमचे इलेक्शन ब्रांच निवडणूक शाखाचे जे चांगले अधिकारी कर्मचारी आहेत ते पण त्या शाखामध्ये आहेत. तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या कंप्लेंट असेल किंवा कुठल्याही प्रकारचा संशय असेल तर आपण निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन कंप्लेंट तुमची जी तक्रार आहे आपण दर्ज करू शकता. तसेच जे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यांच्या जिकडे जे सेल आहेत तिकडे पण कंप्लेंट दर्ज करू शकतात. सर्वांना पुन्हा मी एक विनंती करतो की आदर्श आचारसंहिताचे आपण सर्व जे कायदे आहेत नियम आहेत ते आपण पब्लिक डोमेन मध्ये पण टाकणार. उद्या प्रेस नोट मध्ये कुठल्या वेबसाईट वर जाऊन कुठल्या लिंक वर क्लिक करून आपण आदर्श आचारसंहिताचे सगळे जे कायदे आहेत, सगळे जे नियम, सगळे सेक्शन्स आहेत ते कुठे आपण पाहू शकता तो पण आपण प्रेस नोट मध्ये देणार. सर्वांना विनंती आहे की आदर्श आचारसंहिताचे सर्व जे कायदे आहेत त्याचे जे तरतूद आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे.